600 अदृश्य मतदार आमच्या सोबत असल्याचं सांगत विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच विजयी होईल असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची सोलापुरातील सिटी पार्क इथं पत्रकार परिषद झाली। यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे जरी मतदारांची संख्या कमी असली तरी अदृश्य मतदार महाविकास आघाडीसोबत असून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख हेच विजयी होतील असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी बोलताना केला। परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तर मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही। इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही। त्यांची मर्जी, आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहे, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतो। यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळं। ते पालकमंत्री आहेत का पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं। आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत, आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवर हे इलेक्शन लढत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवर हे इलेक्शन लढतो। त्यामुळं कोणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही। त्याला अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाही आहेत, अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत। आमच्या विरोधातले असतील, आमच्या बाजूचे असतील, अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत करतो। आमचे प्रामुख्याने मुद्दे हे आहेत की जो मतदार ह्यामध्ये निवडून आलेला आहे त्याला लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे। आणि हा विकास करत असताना कुठं राजकारणाचा दुजाभाव झाला नाही पाहिजे आणि त्यांच्या हक्काचा निधी त्यांच्या प्रभागामधला असेल, त्यांच्या गावचा असेल, तो मिळाला पाहिजे। आणि तेच आम्ही प्रामुख्याने मुद्दे मांडतो आणि मतदारांना आश्वासित करतो की आम्ही तुमच्या मागे खंबीरपणाने उभा राहू।